महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक 10 जानेवारी रोजी सोलापुरात सभा झाली। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सिद्धरामेश्वरांची यात्रा असून यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महापालिकेसाठी मतदान आहे। तीच संधी साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरची अस्मिता असणारी बाराबंदी घालून सभेला संबोधित केलं। त्यामुळे फडणवीसांनी महापालिकेच्या निवडणुकीचे टायमिंग साधत सोलापूरच्या अस्मितेला हात घालत मतदारांना भाजपाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला। भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी सोलापुरात सभा झाली। सभास्थळी येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार प्रशांत परिचारक व इतर मान्यवर उपस्थित होते। सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होतंय। तत्पूर्वी सिद्धरामेश्वराची यात्रा ही 14 जानेवारीला आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होत असल्यानं सोलापुरात प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी टायमिंग साधत थेट सिद्धरामेश्वरांचं मंदिर गाठून दर्शन घेतलं। सिद्धरामेश्वरांची यात्रा आणि महापालिका मतदान याचा मेळ घालत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावर थेट बाराबंदी घालूनच संपूर्ण भाषण केलं। त्यामुळे सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील बाराबंदी ही सोलापूरची अस्मिता असून त्या अस्मितेचा आदर करत फडणवीसांनी सोलापूरकरांना भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी जाण्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी टाळले, कारण देशमुख आणि धर्मराज काडादी यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण सोलापूरकर जाणून आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे यांनी काडादी यांची गंगा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। त्या भेटीत काडादींनी महापालिका निवडणुकीत भाजपासोबत राहण्याचा शब्द दिलाय। त्यामुळे देशमुख यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत न जाता व्यासपीठावर जाऊन बसणं त्यांनी पसंत केल्याचं दिसून आलं।